हरे कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय 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 रघुवीर समर्थ ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः यस्योदनं जगत्सर्वं मृत्युर्यशोऽपि चेतसं विनिर्णीयं सुविज्ञेयं श्रीकृष्ण प्रणमाम्यहम् हरि ओम। च अंश कला पूसा कृष्णस्तु भगवान स्वयं। भगवंताचे अनेक अवतार झालेले आहेत। नरसिंह आहे, वामन आहे, परशुराम आहे, राम आणि कृष्ण अवताराशिवाय सगळे अवतार अंश आणि कला अवतार आहेत। परंतु श्रीकृष्ण मात्र स्वयं भगवान प्रभू पूर्ण 16 कलांनी त्याचा आविष्कार प्रगट झालेला आहे। कौस चाणूर मर्दनम आज या विषयाकडे आपण पाहतोय। वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु। आम्ही त्याला जगद्गुरु का म्हणतोय? व्यासांनी का म्हटलंय? हा विचार करताना असं लक्षात येत आहे, या 3 गोष्टी त्यामध्ये आहेत। एक गोष्ट ही वसुदेव सुतम, त्याचं 2 दिवस आपण चिंतन केले आणि लक्षात असं आलं तो स्वयं भगवानच आहे, स्वयं भगवान। तो कसा हे पाहिलं। आज आपण कंस चाणूर मर्दनम या विषयाकडे पाहणार आहोत।
आणि उद्या परवा देवकी परमानंदम. माझी समजूत होते अजून एक दिवस आहे आताशी, पण माझं बघण्यात चुकलं, त्यामुळे आजच हा विषय आपल्याला पुरा करावा लागेल. चाणूर मर्दनम हा एक इतिहास आहे. कंस आणि चाणूर नावाच्या दैत्यांना मुष्टिक यांना मारले बलरामांनी आणि कृष्णाने, असा आपण विषय पाहिला. हा इतिहास आहे. पण कृष्णम वंदे जगद्गुरु मध्ये का घ्यायचं कारण आहे? सूक्ष्म अर्थ आणि त्याचा सूक्ष्मेतर अर्थ हा दोन्ही आपण आज पाहणार आहोत. कंस आणि चाणूराचा वध हा भगवंतानी केला. तथापि व्यासांनी जे हे दोन शब्द वापरले ते मात्र एक प्रतिकात्मक म्हणून आहे. कंस हे अहंकाराचं प्रतीक आहे, सत्ता आहे, सत्ता हवे त्याला, सत्ताधीश आहे तो. आम्हाला सगळं मिळालं पाहिजे, आताची चीनची अवस्था, आम्हीच मुख्य. आणि कंस दुसरा एक अधर्माचं प्रतीक आहे. अधर्मी वागतोय तो, लोलुपतेचं प्रतीक आहे. त्यावेळच्या पद्धतीने पाहिलं तर कंसादी राजांनी एकतंत्री राज्य व्यवस्था आत्मसात केलेली होती. ती भगवंताला मान्य नाही. कारण यादव हे गणराज्य मानणारे होते, जे आपण आहोत ते. पण आपण फार शहाणे निघालो, राजे पदच नष्ट केले. पण एक गंमत आहे बर का, इंग्लंडनी मात्र ठेवलेलं आहे. त्यांची राजसत्तेत ढवळाढवळ नाहीये, पण राजा राणी एलिझाबेथ हे पद ठेवलेलं आहे. आता ते कसं काय हा वेगळा विषय आहे, तो मी सांगेन. आणि वस्तुस्थिती कशी आहे तशीच आहे ती, की त्या वस्तुस्थितीच्या आधाराने मी या निर्णायक मतावर आलो होतो. तर आता असं आहे, अधर्मी राज्य सत्तेचाही नाश करायचा आहे भगवंताला. याचं सूक्ष्म रूप असं आहे, कशावरनं राज्य सत्तेचा नाश करायचा आहे म्हणा, तर जेव्हा भगवंतानी कंसाला सिंहासनावरनं ओढून खाली खेचले, त्यावेळेला त्याला तो मारतोय, पण त्याला वाचवायला कोणीही आलेलं नाही. त्याचे सेवक नाही, अमात्य नाही, सेनापती नाही, कोणीच आलं नाही. म्हणजे कंसाबद्दल समाजात, राज्यात, संबंध देशात त्या अत्यंत तिरस्कार असणार. त्याला दूर करायचं आहे, लोकांची अस्वस्थता आहे. देव जो येतोय तो कोणासाठी? अधर्मस्य आहे. पुन्हा पुढे म्हणतोय, मी कशासाठी येतो? धर्माला ग्लानी येते तेव्हा येतो,
अधर्म घडतोय तेव्हा हा अधर्म आहे. व्यास भगवान स्वयं का आलेत म्हणतायत? वसुदैव सुतम हा स्थूल रूप आपण बाजूला ठेवलंय, आत्ताला सूक्ष्म रूपाकडे जातोय. मग तो कसा आलेला आहे? तर तो आलेला आहे त्या दृष्टीने आलेला आहे, आणि त्या ठिकाणी कंसाच्या बद्दल जो असंतोष तिरस्कार होतो, ती सत्तेची क्रांती घडवायची होती. आता सध्याच्या शब्दामध्ये सांगतो, क्रांतीच करायची होती. ही सत्ता पालट झालं पाहिजे. पाशवी सत्तेचा श्रीकृष्णाने अंत केलेला आहे. म्हणून कंस चाणूर मर्दन. इतिहास जरी असला तरी त्यांचे जे अर्थ आहे ते हे, या सत्ता त्यांना उलटवून टाकायच्या होत्या. एकतंत्री राज्य सत्तेचा श्रीकृष्णाने अंत केला, हा सांगण्याचा एक भाग आहे. आता त्याच्यातही घडतंय कसं बघा. स्वतः कुठेही काही घेत नाहीये. जेव्हा कंसाला मारले तेव्हा सगळेच लोक म्हणाले, तू जरी लहान असलास तरी तुझा पराक्रम, तुझी बुद्धिमत्ता, तुझं सगळाच विचार पाहता, तुझ्याबद्दलचं समाजातलं प्रेम बघता तू राजा बनवायला पाहिजे. तो म्हणाला, मी राजा बनणार नाही. म्हणजे किती निस्पृहत आहे. सत्तेची हाव नाहीये त्याला. मला काही हवंही नाहीये. आपण श्रेष्ठ आहात. आधी आपण राजेच होतात, तेव्हा उग्रसेनेलाच त्यांनी राजा केलेलं आहे. उग्रसेनेला आता झालं, पण कंसाचा आता अंत झालेला आहे. पण उग्रसेन कृष्णाला विचारतोय, महाभारतात आहे प्रसंग. कृष्णाला काय विचारतोय? कंसाची अंतिम क्रिया करायला आपण परवानगी द्यावी. महाभारतात आले, तुम्ही मला परवानगी द्या. तोच बोलतोय. कृष्णाने लगेच उत्तर दिलंय, मी राज्य लोभासाठी काहीही केलेलं नाही. माझा हेतू तो नाही. मला काहीही नकोय. राज्य तुमचं आहे, तुम्हीच करावं. पण विचारताय म्हणून म्हणतो, आपण आता अंतिम संस्कार करावेत. विचारलं म्हणून माझं म्हणणं नाही, मला विचारायला पाहिजे. केवढा मोठा त्याग आहे त्याचा, याचं स्मरण आहे. शीघ्रपणे निर्णय करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. भगवंतांनी मथुरेचं राज्याधिकारी पद घेतलं नाही, पण त्याच वेळेला त्यांनी जनसामान्यांच्या मनाच्या सिंहासनावर मात्र स्थानापन्न झालेला आहे. आणि म्हणून 5000 वर्ष आज जरी झाली तरी तो तिथून दूर हटलेला नाही, मनावरच आहे. लोकसम्राट झालेला आहे. त्याला समाजामध्ये सुशांती प्रस्थापित करायची आहे. लोकांना अधिक काही चांगलं घडवून करायचंय, लोकांसाठी करायचंय. किती गोष्टी करायच्या. ते राज्याबद्दलच झालं. गणराज्य पद्धतीचे असणारे यादव आहेत. लोकानुमताला किंमत दिलेली आहे.
एकतंत्री सत्ता उलथवलेली आहे. सगळं एक रूप त्याचंच म्हटलं आपण, तरी सुद्धा जे घडतंय त्याच्यावरती मात करायची आणि ती त्यांनी केलेली आहे तशी. आता समाजाच्या दृष्टीने विचाराला, नरकासुराने आपल्या बंदीखान्यामध्ये 16,100 नारी बंदीखान्यात ठेवलेल्या होत्या. नरकासुर अधर्मी आहे, जुलमी सत्तेचा आहे, विलासी सत्ता त्याच्याकडे आहे सगळे. आणि म्हणूनच त्याच्या ब्रीदाप्रमाणे त्याने त्याचा वध केलेला आहे, अधर्माचा नाश. स्त्रियांची सुटका झाली, पण त्यावेळच्या समाज पद्धतीप्रमाणे त्यांना कोणीही स्वगृहात सुद्धा घ्यायला तयार नव्हतं. नरकासुर तो मानवतेचा शत्रू होता, त्यासाठी तर त्याला हे करावं लागलं ना. ग्लानिर्भवती भारत, ही ग्लानीच आहे, धर्माची आहे, लोकांचं आहे. म्हणून त्याचं मर्दन त्यांनी केलं. आता प्रश्न असा झाला की स्त्रियांची स्थिती समाजात दयनीय झालेली आहे. त्यांचा स्वीकार त्यांचे घरचे लोक, समाज करण्यास तयार नाहीये. बरं, भगवंत म्हणतात त्या महिला तर निर्दोष आहेत, पण हे बंद झालं पाहिजे समाजातलं. म्हणून कृष्णाने त्यांचा स्वीकार केलाय. आता त्याच्यातलं रूप आपण बघितलेलं आहे की त्यांनी काही, तोही पुन्हा अलिप्तच आहे त्यातनं. त्यांनी तितक्या कृष्णांची निर्मिती केली आहे, त्यांना पण पवित्रच ठेवलेलं आहे, तेवढे महाल तयार केलेले, तेवढ्याच गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत. आणि एकीला एकीचं माहिती सुद्धा नाहीये की कृष्ण इकडे आहे, हे त्याचं सूक्ष्म रूप आहे, सूक्ष्मातलं सूक्ष्म रूप आहे. बरं, या कोण होत्या? अवतार कार्यातल्याच एक होत्या. त्या निर्दोष आहेत. नर नारायणांच्या वेळेला तपामध्ये तपस्या भंग करायला इंद्रानी अप्सरा पाठवल्या, उर्वशीला पाठवलं, उर्वशीने अप्सरांना पाठवलं, तपोभंग केला त्यांचा. तेव्हा त्यांनी सांगितलं, आमचं तपोभंग करून तुला काही साधणार नाही, तुम्हाला आम्ही वंदन करतो, तुम्ही तुमच्या स्वर्गालोकाला निघून जा. त्यांनी ऐकलं नाही. म्हणून नारायणांनी त्यावेळच्या अवताराप्रमाणे नरनारायणांनी तपस्येला बसला असताना आपल्या तपस्येच्या माध्यमातून 16,100 अशा स्त्रिया निर्माण केल्या आणि एक स्वतंत्र केली उरापासून, तिचं नाव उर्वशी. इतकं त्याच्या पाठीमागे घडलं. नारायण म्हणाले, मी ह्या कार्य अवतारात अजिबात स्त्रीचा स्वीकार करणार नाही. देवानी सांगितलं, काल आपण पाहिलाय तो विषय, की सगळ्याचाच अतिरेक होता. निवृत्ती मार्गाचा अतिरेक होता, प्रवृत्ती मार्गाचा अतिरेक होता. याचा समन्वय कृष्ण अवतारात झाला.
राम अवतारात आपण बघितलंय सगळ्या गोष्टींच्या कशा टोकाच्याच भूमिका होत गेल्या. ते धर्माला धरून होतं का? होतं, पण त्याचातही अतिरेक घडला. देवानी त्याचा निरसन केलं. मग म्हणाले आता आम्ही कुठे जायचं? इंद्रालाच त्यांच्या जाय ना स्वर्ग लोकाला घेऊन. मग आम्ही काही स्वीकारणार नाही आता. इंद्र म्हणाला मला नको. त्यातल्या त्यात उरापासून निर्माण झाली रे उर्वशी आहे. त्या उर्वशीला फक्त नेतो म्हणाला. देव सुद्धा कसे असतात, देवता सुद्धा कशा असतात बघा. ठीक आहे म्हणाले. नाही, त्यांनी नेलं स्वर्ग लोकांना. आता तिची स्वगंमत ती कुठल्या काळापर्यंत होती? अश्वलायन ऋषींच्या पर्यंत होती. अश्वलायन ऋषी अस्वलायन गड म्हणून ओळखला जाणारा परळीचा किल्ला आणि तोच पुढे सज्जनगड झाला. अश्वलायन ऋषींची तपस्थली म्हणजे सज्जनगड. तिथे उर्वशी आली त्यांचा तपोभंग करायला. त्यांनी सांगितलं तू ऐकलं नाही तर तुला इथे मोडून टाकेल. तो इथनं चालायला लाग. त्यांनी ऐकलं नाही तिने. तेव्हा तिथे तिचं नदीत रूपांतर केलं. त्याच नदीचं नाव उरमोडी. उरमोडी नदीची उत्पत्ती ती आहे. उरापासून उत्पन्न झालेले उर्वशीपासून निर्माण झालेली नदी ती. तिथे उर्वशीचं अस्तित्व संपलं. जे कुठपर्यंत इतिहास येतो बघा सगळा. एका पाठोपाठ एक गोष्टी कशा घडल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून श्रीकृष्णाने त्यांचा स्वीकार करून त्यांना निष्कलंकितच ठेवलेला आहे. उत्पन्न झालात ना, हरकत नाही, चला पुढल्या काळामध्ये. म्हणून त्यांना त्यांनी केलं. श्रीकृष्णाने सामाजिक संकट दूर केलेलं आहे. त्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा दिलेली आहे. दिव्य महान असं सामाजिक कर्तव्य त्यांनी पूर्ण केलेलं आहे. तेव्हा बॅनर नव्हते आणि काय झालं असतं कोणास ठाऊक आत्तासारखं. राज्य सत्तेचा विचार होता, समाजाचा विचार होता. सामाजिक कर्तव्य ही केलं पाहिजे हा आदर्श भगवंतानी दाखवून दिलेला. म्हणून कंस चाणूर मर्दन. तिसरी गोष्ट, श्रीकृष्णाने जशास तसंच उत्तर दिलेले. जरासंध आहे, भीष्म आहे, द्रोण आहे, यांचेही वध केले त्यांनी. कपटनीतीही केली. परंतु शठ्यम प्रतिशठ्य ही नीती मात्र अवलंबली. जरासंघाकडे गेले तर रूप पालटून गेले, पण जरासंघही तितकाच आहे. त्यांनी ओळखलेलं आहे त्यांना. अंगावर व्रण दिसतात याचा अर्थ तुम्ही ब्राह्मण नाही, ब्राह्मणाचा वेश केलेला आहे हे ओळखलंय. आणि यांनी लपवलं नाही. हो म्हणा. पण त्याला तिथे शह दिला. त्यांच्या स्थितीमध्ये सत्यम प्रतिशठ्य तू आहेस तसा ना, तुला त्याच पद्धतीने. कमकुवतपणा कुठे दाखवला नाही.
कंस हा अधर्माचा प्रतीक आहे. गीतेत स्पष्ट सांगितलेलं आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. साधूंचं रक्षण आहे, सज्जनांचं रक्षण आहे, मग साधू का म्हटलं? परत प्रश्न येतो काही वेळेला. विचार करायचा, चिंतन करायचंय तर सूक्ष्म. साधू म्हणजे सन्मार्गावर नेणारे लोक, सन्मार्गावर नेणारे लोक. कोणत्याही स्थितीमध्ये आपल्याकडे मुनी लोकांनी आता तलवार घेतलेली नाही, कोणतंही अस्त्र नाही. हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू हिरण्यकश्यपूला तपाला गेल्यानंतर कयाधूला घेऊन इंद्र निघाला. नारदांनी अडवलंय, नारद मुनी आहेत, नाही न्यायचं म्हणाले. तुला भीती वाटते का शत्रू स्त्री आहे म्हणून? स्त्री आहे, तिला स्पर्श होता कामा नये, तिचा पती इथे नाही आहे. आपल्याला अधिकार नाही. तू माझ्या इथे ठेवून दे आश्रमात, बरं त्याच्यातनं ती गर्भवती आहे, हे काय करतोयस तू? हातात शस्त्रही मुलींनी घेतलं, कोणत्याही स्थितीत घेतलं. आज काय चाललंय? अधःपतन आहे एक प्रकारचं. आणि म्हणून साधूंचं रक्षण आहे, सज्जनांचं रक्षण आहे. साधू म्हणजे हे अर्थ आहेत. दुसरा भाग त्याच्यात त्यांनी सांगितला, दुष्कृत विनाशाय. विनाशाय च दुष्कृतम, विनाशाय च दुष्कृतम. आता का असं म्हटलं गेलं सर्वत्र मला माहित नाही. शब्द मी परत सांगतो, दुष्कृतम आहे गीतेमध्ये, बरोबर आहे ना? मग विनाश लिहिलंय का? विनाश म्हटलंय कशाचं? दुष्कृतमचं. संहार म्हटलेलं नाही. आणि आम्ही अर्थ लावतोय दुष्टांचा नाश केला. अर्थ पूर्ण चुकीचा आहे, पूर्ण चुकीचा आहे, पूर्ण चुकीचा आहे. मग काय आहे तिथे? परिस्थिती काय आहे तिथे? दुष्कृतम याचा अर्थ वाईट कृत्य करणाऱ्याचा विनाश, वाईट कृत्याचा विनाश करायचा. वाईट कृत्य, परत सांगतोय. आणि ज्ञानदेवांनी तो व्यवस्थित अर्थ उचलला. दुरितांचे तिमिर जाओ, तिमिर जाओ, तिमिर त्याला म्हटलंय, बघा तुम्ही बारकावा. दुरितांचे, दुष्टांचा नाश म्हटलंय. आणि ईश्वर निष्ठांची मांदी आली सज्जनांना आणलेलं, त्याचं रक्षण करायचंच आहे. आणि म्हणून वाईट कृत्य आहे आणि त्याचा उल्लेख गीतेतच आहे तशा पद्धतीचा. आम्ही काय बघत असतो हे मला कळत नाही अजून सुद्धा. अपि चेतस दुराचारो भजते माम अन्य काम सुदैव सुदैव स मंतव्या सम्य गच्छत व्यवस्थितो सी सहा. जर अत्यंत जरी, हा 9व्या अध्यायातला 30वा श्लोक आहे,
जरी अत्यंत पापी असला, अनन्य भावाने त्यांनी माझं भजन केलं, तर तो मला शरण आला किंवा साधू मानतो, त्याला मी निश्चित स्वीकारतो. आता काय झालं? नाश केला म्हटलं का? म्हणजे वरती तो नाश करणार आहे का? नाही करणार. पण आम्ही काय अर्थ लावले असे माहित नाही, मला आपल्याला कळलं नाही. आणि यासाठी निश्चितपणे ईश्वर भजनासारखं त्याच्याकडे काहीही नसतं असा जो निश्चय करतो, त्याचा मी स्वीकार करत असतो. भगवंत सांगतात. किती दुराचार्य असतो. गंडकीचं पाहिलं की नाही आपण? दुराचार्य. आणि बघा कसं गंमत आहे. भगवंत येत आहेत शालिग्राम रूपात, त्या गंडकीमध्ये प्रगट होतात, पण तिच्या पापकर्माचा काळा रंग मात्र त्याला जात नाही. काळा रंग त्याचा आहे, पापकर्माचा आहे तो. पण देवाने त्याला पवित्र केलं ना, तिला शुद्ध केलं ना. आणि यामुळेच त्या ठिकाणी भगवंत हे करत असतो. 7व्या अध्यायामध्ये पुन्हा भगवंत दाखवून देतात, मी मूर्ख तसंच पापी मनुष्य मला भजत नाही, कारण ते अज्ञानासारखे असतात, ते असुर भावाकडे जातात. त्यांची दुष्ट वृत्ती मी बदलतो, मी त्यांचा बदल करून टाकतो. अवतार प्रयोजनामध्ये आणि भागवतामध्ये भगवंतांनी सांगितलं, कामं क्रोधं भयं स्नेहादैक्यं सौदार्यमेव च नित्यं हरौ विधतो यांती तन्मयता इति. जो कोणी भक्त भयानी, क्रोधानी, कामानी, स्नेहानी, एकतेने जे माझ्याशी तन्मय होतात, त्याच भावात मीही रममाण होतो. मग मला तुम्ही सांगा, कंसाला त्यांनी जवळ केलं असतं का? गेल्यानंतर त्याची ज्योत त्याच्यामध्ये येऊन मिळाली. कंस भयात आहे, गोपी कामात आहेत, पण निष्काम झाल्यात. हे त्याचं कार्य आहे. परित्राणाय साधूंना नुसतंच नाही हा बरं का, ते वरकर्मी नाही आहे तो श्लोक. या सगळ्या गोष्टीचा समावेश एका त्या श्लोकामध्ये येतो. आणि त्याचा विनाश म्हटलं म्हणजे नाश म्हटलेलं नाहीये, म्हणजे धर्म संस्थापना त्याला करायची आहे. नवीन धर्म निर्माण करायचा नाही. आमचा धर्म काय आहे तो आधी समजून घ्या. हे प्रस्थापित करायचंय म्हणून संस्थापना शब्द आहे. पण आम्ही विद्वान लोकांनी काय काय अर्थ केले ते बघतोय आपण. त्यावर मालिन्य आलेलं दूर करायचंय. मालिन्य कशाचं असतं? धर्माविरुद्ध बोलणं, त्याच्यावर आक्षेप घेणं, त्याच्यावर अश्रद्धा दर्शवणं, हे मालिन्य आहे. आजच आहे असं वाटायला नको, तेव्हाही होतं. म्हणून ते भगवंताला दूर करायचं म्हणून तो आलेला आहे. म्हणून तो जगद्वंद्य झाला, कारण सगळं त्यांनी केलेलं आहे. तिसरा विषय त्याच्या, चौथा विषय त्यातला कंस चाणूर मर्दन मध्ये.
अहंता, ममता, राग, द्वेषादी विकारही नष्ट करायचे आहेत. धर्म संस्थापनामध्ये त्याला धर्मपरायण करायचंय. म्हणजे धर्म हा भगवंताचा धर्म आपल्याला कार्यामध्ये प्रेरित करत असतो. म्हणून त्यांनी अर्जुनाला सांगितलंय, अरे अर्जुना, धर्मच सांगतोय तुला युद्ध केलं पाहिजे. तिथे युद्ध करायची प्रेरणा देतोय तो. तू तसा वागला नाहीस तर धर्मविरुद्ध आचरण घडेल. आता या क्षणाला प्रयत्न करून झालेले आहेत, करायला नको, पण टळलं जात नाहीये. आता बघा कसं आहे गंमत. भगवंताचीच नियोजन कसं आहे आणि भगवंतानी केलंय कसं. कशी बुद्धी परिवर्तन म्हणजे काय, धर्माच्या विरुद्धचं वागल्यानंतरची बुद्धीचं परिवर्तन काय. दुर्वास ऋषी अंबरीशावर रागवले की नाही. 1 वर्षाचा काळ गेला आणि दुर्वास रागवले. शेवटी ते विष्णूंकडे गेले, अरे थांबायला सांग, त्या सुदर्शन चक्राला माझ्या अंगाचा दाह करतोय, तो मारतोय, मी नाही काही करू शकत म्हणाले. तुम्ही भक्ताला त्रास दिला, निष्कारण दिला, जा त्याची माफी मागा. मार्ग दिला, बुद्धीत परिवर्तन केलं, दाह शांत झाला. हे होतंय. रागातनं त्यांनी जे काही केलं कृत्य, त्याचं परिमार्जन काय केलं ते हे केलेलं आहे. हे आपण लक्षात घ्यायचंय. आणि यासाठी धर्मातून कर्तव्य कर्माची प्रेरणा मिळाली असते. आणि म्हणून संभवामी युगे युगे, मी त्यासाठी येत असतो. कंस चाणूर मर्दनम, या सगळ्या वाईट प्रवृत्तींचं मी निरसन करत असतो. विश्वास, पवित्रता, शांतीचं, प्रेमाचं वातावरण त्याला निर्माण करायचं. सामाजिक स्थिती त्याला सुधारायची आहे. आणि मग त्याच्यातला महत्वाचा भाग संस्कृतीचं रक्षण करायचं आहे. संस्कृतीचं रक्षण आवश्यक आहे. ते फार कर्तव्याच्या स्थानामध्ये द्वेष आलेला आहे, प्रेमाचं स्थान ईर्षेने घेतलेलं आहे, नैतिक आणि सांस्कृतिक अधपतन झालेलं आहे. त्यातून समाजाची गाडी, देशाची गाडी त्याला रुळावर आणायची आहे. मग काही वर्ष गेली तरी भगवंत तशी प्रेरणा तो देऊन अंश कला रूपाने आपलं काम करत असतो. मग इथे अधपतन का होतं तेही त्यांनी सांगितलंय महाभारतामध्ये. ब्राह्मणाने अधपतन केलं किंवा ब्राह्मणाचं अधपतन झालं तर राजसत्ताही अधपतित होते. म्हणून आचार धर्म दिलेला, त्याच्यात अतिरेक केला. लोक काय कमी आहेत का उद्योगी? सरळ सरळ काही 4 गोष्टी असतात, त्याच्यात काहीतरी करून ठेवतात. तर हे असं त्यांनी केलं, सांगितलं, आधीच सांगितलं राज्यसत्तेत का घडतं. यासाठी राज्यसत्तेवर धर्माचा अंकुश हवा आहे. राज्यसत्तेवरही धर्माचा अंकुश हवा.
अनियंत्रित राजसत्तेला अनिष्ट वळण लागत असतं. अनिष्ट वळण लागत. चाणूर हाही बलसंपन्न आहे. तो दानव आहे. त्याचा नाश म्हणजे स्वतःच्या कर्तव्याद्वारा आणि सामाजिक नीतीद्वारा एक संघ देश ठेवायचा आहे. कर्तव्याची जागृती करून द्यायची आहे. नीतीचा पाठ द्यायचा. ती नीती होती का? ते किती मोठे होते वयाच्या दृष्टीने त्यावेळच्या. कृष्ण किती आहेत? तो कोण आहे हा विषय पुन्हा वेगळा. दिसण्याच्या भूमिकेत काय आहे? ही नीती आहे का? त्याची चर्चा सांगितली आहे भागवतामध्ये. लोकांनी कशा चर्चा केल्या आहेत तेही मांडलेल्या आहे. आवडलेलं नाहीये चाणूराबद्दल बरोबरची कुस्तीचा विषय. आणि त्याला महत्व देतायत भगवंत. म्हणून चाणूराचा नाश म्हणजे काय? तर तिथे त्यांनी त्या ठिकाणी कर्तव्याचा आणि सामाजिक नीतीचा जो केलेला व्यवहार आहे त्याबद्दलचा नाश करायचा हा उद्देश आहे त्याचा. समाजाला कर्तव्याचा विसर पडतो. संयम आणि त्यागाचा कंटाळा येतो. त्यावेळेला काम बाळावत असतो. आणि म्हणून वासनाही प्रबल होतात. भगवंताला समाजामध्ये देशामध्ये हे नियंत्रित ठेवायचं आहे. हा उद्देश त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. हा सगळ्यात त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. भगवंताला सर्व सूत्र आपल्या राजसत्तेची सर्व सूत्र ज्याला हातामध्ये ठेवायची असतात ती व्यक्ती सुद्धा बलशाली असली पाहिजे. त्याला उदाहरण महाभारतात आहे. धृतराष्ट्र अंध आहे पण बलसंपन्न आहे. आता सगळ्या पांडवांनी सगळ्यांचाच नाश केलाय. 18,000 सैन्य, औक्षण्य सैन्य, सगळे पांडव कौरव सगळ्यांचा नाश झाला. ते दोघच राहिले. असं असताना मनातनं तो राग काही गेलेला नाहीये. युद्ध संपून जेव्हा परत आलेले, युद्ध संपून जेव्हा आपल्या राजवाड्यात आहेत त्यावेळेला ते म्हणतोय, कोणाला बाकीच्यांना म्हणत नाही, फक्त तो म्हणतोय कारण भीमानी दुर्योधनाला मारलंय ना, भीमालाच मला भेटायचंय. देवाची विलक्षण बुद्धिमत्ता आहे, चातुर्य आहे. त्यांनी ओळखलं आणि त्याच्या पुढे लोखंडाचा भीम निर्माण केलेला होता. कारण तो दुर्योधनानेच केलेला होता. त्याच्यावरती मुष्टीचे प्रहार मारत होता गदा युद्धाचे, गदेचे. कृष्णाने काही नाही, तोच पुतळा पुढे केला. हा बघ भीम आलाय म्हणाला. अंध आहे, माहिती नाही काय समोर. त्यांनी त्याला कडकडून मिठी मारली, त्याचे तुकडे झाले. इतका राग अंगात होता, बलसंपन्नता होती, त्याचे तुकडे झाले. आणि त्यावेळेला त्यांनी त्याची काळजी घेतलेली आहे. आपल्या बलसंपन्नतेचा उपयोग कुठे झाला पाहिजे
हे त्यांनी दाखवण्यासाठी चाणूर हे व्यक्तिमत्व तिथे दिसत. हे करू नका, असं कुठेही अनितीचा विषय बलसंपन्न बलामध्ये वापरू नये, हा विचार त्यांनी आपल्याला दिलेला आहे. राजाने प्रजेची काळजी कशी घ्यायची हेही भगवंत सांगतायत. धर्मराजाला उपदेशामध्ये सांगितलेलं आहे. जशी घरामध्ये गर्भवतीची काळजी घेतली जाते, तशीच्या तशीच काळजी प्रजेची राजसत्तेच्या अधिकाऱ्यांनी काळजी केली पाहिजे, म्हणून हा अर्थ येतो. काळजी कशी घ्यायची, मुलासारखी वगैरे म्हटलेलं नाही. प्रजेची काळजी, गर्भवतीची काळजी, किती महत्व दिलंय प्रत्येक गोष्टीला, विचार करा. आणि म्हणून भगवंतानी ते, भगवंत हे जगद्गुरु ठरले, असं काम, असा विचार करणारे किती व्यक्तिमत्व आहेत. का विश्ववंद्य ठरतो? तो विश्ववंद्य का ठरतो? जगद्गुरु का ठरतो? राज्य संस्थेचं, आता पुढच्या भागात राज्य संस्थेचं सुद्धा रक्षण करायचंय, धर्माचं रक्षण करायचंय, प्रजेचं रक्षण करायचंय. पण हे जेव्हा संकटात येतं, तेव्हा भगवंत म्हणतोय संभवामी युगे युगे. मग प्रत्येक वेळेला तो घेईल का अवतार? नाही, दोनदाच घेतला, राम आणि कृष्ण, पूर्णपणे रूपाने, कला रूपाने. बाकी आवेश आहेत, कलात्मक आहेत, गुणात्मक आहेत. साधू संत, हे बघा, तुकाराम महाराजांनी त्याचा दाखला आपण आधीच दिलेला, आपल्या पुढे आधी आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साचे भावे वर्ताया. म्हणजे त्यांनी तो अमान्य केला का? आज कोणी काही म्हणू दे, पण महाराज तिथे अभंगातच सांगतायत, आम्हाला ते मान्य आहे. बोलिले जे ऋषी साचे भावे वर्ताय. आता ज्यांच्याकडे हे सगळं आहे ते अनितीने वागले, अधर्माने वागतायत, त्यांना महाराजांनीच पुन्हा उत्तर दिलं, वेदासाची अर्थ आमासाची ठाव, इतरांनी वाहो भार माता. आणि आज खरंच तसं आहे. एखाद्या वैदिकाला, कर्म करणाऱ्यांना जर विचारलं याचा अर्थ काय, तर ते म्हणतात आम्हाला माहित नाही. सगळेच म्हणतील म्हणत नाही, पण मी सर्वसामान्यपणे म्हणतात एकच उत्तर, माहित नाही. म्हणायचं असतं आम्ही म्हणतो. का बरं? मग ज्ञानप्रबोधिनी वाढते. धर्माविरुद्धच होतं. आज आम्ही बघा, वाईट वाटतं, काही काही वेळेला वाईट वाटतं. माऊली सारख्या ठिकाणी आपल्याला समजा सेवा करायला मिळाली, तर तिथे आम्ही धर्मविरुद्ध वागायचो, याला काय म्हणायचं? माऊलीचा नैवेद्य
असे विश्वस्त. ब्राह्मणांनीच कशाला करायला पाहिजे? विश्वस्ताचा अर्थ काय? हा प्रश्न विचारायला. विश्वस्त असा आहे, ज्या परंपरा, ज्या पद्धती, जो धर्म, जो आचार सांगितलेला आम्ही पालन करायचं आणि करायला लावायचं. आम्ही निर्माण नाही करायचं. काय म्हणालाय? म्हणून या विश्वामध्ये पहिला विश्वस्त कोण होता? पहिला विश्वस्त कोण होता? भरत राजा, म्हणजे रामाचा भाऊ होता. रामाचा भाऊ होता. तो काय सांगतोय? ठीक आहे, रामा यायचा नाही ना तुला, नको येऊ, तुझ्या चरण पादुका दे, मीच त्या सिंहासनावर स्थापन करेन आणि तुझं राज्य म्हणून मी विश्वस्त म्हणून सांभाळेन. मी राजा म्हणून राहणार नाही. म्हणून राजा भरत हा मृगयोनीत अडकलेला आणि भरत राजा म्हणजे हा अयोध्येचा. फरक आहे. तो म्हणतो मी राजा नाही होणार, मी विश्वस्तच राहील. हे विश्वस्ताचं कार्य, हे भगवंताचं कार्य आहे. नाथांनी घालून दिलेली परंपरा आहे. ते मोडायचं कारण आम्हाला नाही, पण होत नाही. ब्राह्मणांनी गळ्यामध्ये जानवही घालायचं नाही, हा कुठला सुधारणेपणा? मग तमाचा मिळतो. तुम्ही सर्वेशाम वागायचंच आहे, पण चौकटीच्या आत आपला धर्म म्हणजे आपलं कर्तव्य कर्म करायचं आहे. आणि आम्हाला पट्टा हा विषय नाहीये बर का. आम्ही आमचं मन राखून जर काही करायचं असेल तर काहीही करणं योग्य नाही. वेद, शास्त्र, पुराण, संत, गुरु महात्मे जे आम्हाला आदर्श घालून देतात त्यांना मान्य आहे का? तो मान्य असलेला आमचा सन्मार्ग आहे आणि तो भगवंताला प्रस्थापित करायचा आहे. लक्षात घ्या, तो प्रस्थापित करायचा आहे. आणि यासाठी ही आता त्याच्यामध्ये सुद्धा बघा, रामावतार ते भगवंतानी दाखवून दिलं. रावणाचं राज्य सुद्धा एकतंत्री होतं. फक्त सीतेला आणायचं नव्हतं. त्याच्यातले सूक्ष्म अर्थ आपण रामायणाच्या वेळेला पाहिले. मी तिकडे जात नाही आता. मग काय होतंय? एकतंत्री राज्य सत्ता होती, तीच भगवंताला उलटायची होती म्हणून प्रभूंनी निमित्त केलेलं आहे. त्यात परिवर्तन कसं आहे? मगाशी आपल्याला म्हटलं तसं विनाशायचं दुष्कृताम कसं केलं? विभीषणाची थोडी बुद्धी पाहिली, लगेच त्याला आश्रा दिला, संरक्षण दिलं, तो शरण आला. रावणाचा नाश आहे, पण राज्य घेतलं नाहीये भगवंतानी, प्रभूने एक कण सुद्धा घेतलेला नाही. त्याच्यासाठी केलं का? फक्त सीता नव्हते, समाजाला सोडवायचं होतं, अधर्मापासून सुटका करायची होती. म्हणून परमात्मा प्रभू त्याचे प्रभू रामचंद्र रूपाने आलेले होते. हे आम्हाला विसरता कामा नये. आणि म्हणून त्याच्याकडे दिलेलं आहे, राक्षसांचं निर्दालन करायचं आहे आणि हेच विनाशाय दुष्कृताम होतं.
राज्य सत्तेतली कूटनीती कारस्थान भगवंताला नष्ट करायचं. कोणतं आहे? कूटनीती कुठे होती? महाभारताप्रमाणे कूटनीती प्राधान्याने राजा आणि दूत खेळण्यामध्ये होती. धर्मराजांनी योग्य केलं होतं का? नाही. म्हणून त्याला आश्रय मिळाला का तिथे? त्याच्या घेतलेल्या डिसिजनला नाही मिळाला. कोणी केला? द्रौपदी शरण आली आहे सगळ्यात शेवटी, तोपर्यंत तो आला नाही. बर नुसतं झालं का? तेही नाही. तिने हाका मारली, तिला कळलं माझं आता कोणीही तुझ्याशिवाय नाहीये. त्यावेळेला तोच परमात्मांचा पटरूप झाला. त्यांनी वाढवलेलं वगैरे काही नाही आहे, तो पटरूप झाला. पट म्हणजे वस्त्ररूप झालाय आणि त्याचं वर्धन केलं. म्हणून पटवर्धन आडनाव ज्यांचं आहे त्यांनी ओळखावं आपल्या नावाची उत्पत्ती काय आहे. पटवर्धन हे भगवंताचं नाव आहे. द्रौपदीच्या वेळचं भगवंताचं नाव आहे. त्यांनी रक्षण केलं. वैशिष्ट्य सांगतो, आता आठवलं म्हणून मागे जातोय थोडस. एक वर्ष अशी परिस्थिती झाली सोहळ्यामध्ये. साधुवाच्या ओढ्याला इतके ट्रक, इतक्या गाड्या की सगळ्या लटकल्या. इतकंच काय, माऊलीचे ट्रक सुद्धा हटले. दुपारच्या भोजनापर्यंत जाऊ शकले नाही. बर त्यावेळेला काय झालं काही कळे ना. म्हणून मी ट्रक मध्ये होतो आधीच, पुढच्या कामाचा एका जायचो म्हणून मी शेवटी उतरलो आणि चालायला लागलो. चालतोय आलो. काय झालं बाबा? बंडू कुलकर्णी म्हणून त्यावेळेचे होते, ते म्हणाले काय करायचं साहेब, असं झालेलं आहे. ट्रक आलेले नाही, लोक आलेले नाही, माऊलींच्या नैवेद्याची वेळ झाली, लोक आलेत, लोकांचं जेवण नाही, पुढे कसं जायचं? बर वेळ जायला नको म्हटलं, बाकी लोक चालतील, माऊलींचं काय करणार? तोपर्यंत चांदीच्या भांड्याची गाडी आली. म्हटलं भांडी आहेत का? ती तरी आहेत का? नाही तर पत्रावळ. दोन मारला. कारण पत्रावळीला सुद्धा हेमपात्र म्हटलेलं आहे भगवंतानी काल्याच्या वेळेला. त्यामुळे म्हटलं चालेल. नाहीये म्हणाला, भांडी आलेली, घेत आठव. आम्ही गावामध्ये गेलो. वेळ आली तर काय करायला लागतं हे सांगतो आणि केलं काय तेही सांगतो. आधी चौकशी केली, ब्राह्मणाचं घर आहे का, नसेल तर कोणी वारकऱ्याचं आहे का, पण त्यांच्याकडे हे इतर काही नाही ना, एवढंच फक्त मला खात्रीने सांगा. नाही म्हणाले. तसे एक दोनच घर आहेत फक्त, पण ब्राह्मणाचं घर एकच आहे फक्त. गेलो. माऊली काय स्वयंपाक झालं, जेवण झालं का? नाही, माऊलीचं जेवण झाल्याशिवाय आम्ही कसं करायचं? आमच्याकडे नाही, आम्ही माऊलीचं जेवण झालं की नाही. म्हटलं मग एक काम करता का? करताय म्हणाल्या. काय करू? म्हटलं मी संस्थांचं, मी तेव्हा विश्वस्त नव्हतो बर का, एक पहिलीच गोष्ट सांगतो, मी विश्वस्त नव्हतो, पण एक मानत होते लोक सगळे, विचार करतो. म्हटलं असं झालेलं आहे, ट्रक अडकलेलं आहे, माऊलीला नैवेद्याला उशीर होतोय, मी ताटं पाठवतो, तुम्ही तेवढा स्वयंपाक द्या तुमचा जो. अहो माऊली आमच्या गरीबा घरचं खाणं काय असणार आहे? जे असेल ते फक्त तुम्ही उष्टावलेलं नाही.
अंघोळ करूनच केलेलं आहे, पण सोळं नाही माझ्याकडे. मी काही सगळं आम्ही काही केलं. ठीक आहे, काय नाही करावं लागतो. ताट घेतली, जे काही होतं ते वाढून घेतलं, नैवेद्य समर्पण केलं. का सांगायचंय? आम्ही काय केलं सांगायचं नाही. परमात्मा बुद्धी कशी देतो. काय त्या माऊलीला आनंद झालाय, गळगळा अश्रुधारा वाहत होत्या. मला स्वप्नात नाही आलं कधी माझ्याकडचा अन्नाचा कोण माऊलीपर्यंत पोहोचेल. धावत पळत जाऊन म्हटलं, घ्या दर्शनही घ्या, तुम्ही पुढे हो. जसजसा डोळ्यातनं पाणी वाहत. पण हे वेळेला निर्णय करावा लागतो. तर करणारी प्रेरणा त्याची असते, आपली नसते. आपली नसते. हा धर्म आहे. मी म्हणतोय म्हणून नाही, मी परत सांगतो, मी केलंय काय, मी हा व्यक्ती सोडा, जे घडलंय त्याच्यामध्ये कोणी पण धर्म कसं करून घेतो, आमची तयारी कशी पाहिजे. नसेल तर ठरवलंच होतं, कोणी असो, आपण त्याच्या सुचिता एवढ्याला महत्व देऊया. अशी परिस्थिती येत. आज तर सगळ्यात बदल झाला. आपली ब्राह्मणांचीच मंडळी सगळं धरून सोडून चालल्यावरती विचित्र स्थिती असो. म्हणून राज्यसत्तेची कूटनीती नीती बंद करण्यासाठी भगवंतानी हे सगळं नष्ट करायचं आहे. आणि त्यासाठी त्यांनी काय केलं? श्रद्धावान पांडवांना हाताशी धरलं आणि समाजाची घडी परत बसवली. आणि म्हणून गीतेत त्यांनी सांगताना सांगितलं, श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावान असेल तर ते ज्ञान कसं प्राप्त होतं याचा विचार त्यांनी सांगितला. जोपर्यंत समाजात ब्राह्मण वर्गात ब्राह्मणत्व असतं तोपर्यंत समाजात सुस्थिती असते. ब्राह्मणांनी जर ब्राह्मणत्व सोडलं तर समाजही अधोगतीला जातो. नैतिक स्थिरता आणि सांस्कृतिक निष्ठा ही असावी लागते. आणि म्हणून गीतेच्या शेवटी म्हणतायत, ध्रुवा नीतिर्मम. अढळ श्रद्धा जिथे आहे तिथे मी आहे, भगवंत सांगताय. नीती आणि धर्म नाण्याच्या एक दोन बाजू आहे. तुम्हाला त्या पद्धतीनेच ठेवावं लागतं. पण दुर्दैव काय झालं माहितीये का, आमच्या शिक्षण पद्धतीतून नीती हा संपूनच गेलाय. शिक्षणातनच एक होता वेळ, एक वेळ अशी होती, कॉमर्समध्ये होती, मला आठवत आहे जुन्या ह्याच्यात नीतीशास्त्र होतं. कॉमर्सला काय गरज आहे, विद्वानांचं म्हणणं गेलं. कॉमर्स सगळ्यात गोष्ट व्हायची ती झाली. आम्हीच आमचं सोडत चाललोय. खरं नीती हा समाजातनं वस्तुपाठातनं येणाऱ्या गोष्टी आहेत, त्या शिक्षणाच्या गोष्टी नाहीतच वास्तविक. पण ठीक आहे, आता तुम्ही आणला होता म्हणून शिक्षणाच्या अभ्यासक्रमात तो एक विषय होता, तो आम्ही घालवला. आता नाही. कसं तुम्हाला मुळामध्ये जिथे मिळणार नाही तिथे तुम्ही काय करणार? भगवंताला हे मोडून काढायचं इतका त्याच्यामध्ये गर्भित अर्थ आहे.
राजसत्ता, समाजसत्ता ह्या त्याला जागेवर आणायच्या आहेत. नीती प्रस्थापित करायची आहे, धर्म स्थापना करायची, स्थापना करायची. हे सगळं त्याला त्यातून बाहेर काढायचं आहे. म्हणून त्यांनी केलं. म्हणून तो कृष्णं वंदे जगद्गुरु, म्हणून तो जगद्गुरु आहे. त्याच्याशिवाय दुसरं कोणीही असू शकत नाही, हा विचार त्या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. म्हणून त्यात कोणालाही काही म्हणत असले तर आपल्याला काही त्याच्यामध्ये हरकत काही नाहीये त्याच्यावर. पण कृष्णं वंदे जगद्गुरु कसे होतात, कसे असतात, कसं काम केलंय याचं चिंतन आपण बघतोय. आता उद्या आणि परवा देवकी नंद परमानंद हे जो आहे विषय, तो काय आहे, परमानंदाचा विषय, तो आपण सावधगिरीने सगळा बघूया. 2 दिवस आहेत आपल्याला हाताशी, म्हणून या ठिकाणी आपण या थांबणार आहोत आणि तो विषय उद्याला आणि परवाला पाहूया. कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभावात करोमि यज्ञं परस्मै नारायणाय समर्पयामि. हरि ओम तत्सत्. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मदन गोपाळ श्याम सुंदर चरण कमल जाचे अति सुकुमार. ध्वज वज्रांकुश बिदाचे तोडर. आरती नाभी कमळ जाचे ब्रह्मया. नाभी कमळ जाचे ब्रह्मयाचे स्थान. हृदय पदक शोभे श्रीवत्स लांछन. ओ आरती मदन गोपाळ श्याम सुंदर वैजयंती माळा. कमल पाहता सुखाची आपोटी. वेद्य मानस आरपदी दृष्टी. ओ आरती मदन गोपाळ श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. जडित मुठ जाचा दैदिप्यमान. तेने तेजे कोंदले अवघे त्रिभुवन. ओ आरती मदन गोपाळ श्याम सुंदर वैजयंती माळा. एका जन्मार्थ देखिले रूप पाहता झाले अवघे तद्रूप. ओ आरती मदन गोपाळ श्याम सुंदर वैजयंती माळा. करितो प्रेमे तुझ निरंजन स्थिर उनियाम. दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करुणा. करितो प्रेमे तुझ निरंजन स्थिर उनिया.
धरणीवर नर पीडित झाले भवरोगे सर्व काम क्रोधादि करिपुवर गे व्यापुनि सगर्व योग याग तपदान निर्णति असताही अपूर्व सुलभपणे निज भजने त्यासी उद्धरी जो शर्व करितो प्रेमे तुझ निरंजन फिरवून अत्रि मुनींच्या सदनी तिनी देवमुखे भिक्षुक होऊन अनुसूय नग्न होऊनी अम्मा प्रतिद्या अन्न असे वदती परिचुनी होऊनी नग्न अन्न दे तव ते शुश्रुती करितो प्रेमे तुझ निरंजन फिरवूनी दुर्वासा मधी मौनी जागला शंभू प्रमथेंद्र ब्रह्मदेव तो झाला चंद्र झाला तो उपेंद्र दत्तात्रय जो वीत निद्र तो तारक योगेंद्र वासुदेव चरण चिंतुनी हो नित्य अदंद्र करितो प्रेमे तुझ निरंजन दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करुणा करितो प्रेमे तुझ निरंजन फिरवूनी भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय। भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय। जय जय रघुवीर समर्थ।